नमस्कार. आज आपण व्हिडिओ क्रमांक 7 म्हणजे हा आपले जे साहित्याचे स्वरूप आणि निवेदनात्मक साहित्य प्रकार अभ्यास पुस्तक मन में विश्वास हा जो प्रथम वर्ष कला शाखेचा विषय आहे 17-1चा त्यातील हा शेवटचा व्हिडिओ आहे. यामध्ये आपलं शेवटचे जे 2 प्रकरणं राहिलेत अभ्यास पुस्तकातली संयुक्त मोहीम आणि अखेरची पायरी हे आज संपतील. तर संयुक्त मोहीम म्हणजे MPSC आणि UPSC या दोन्ही परीक्षांचा त्यांनी सोबत संयुक्तपणे कसा अभ्यास केला आणि ती मोहीम कशी फत्ते केली याच्याबद्दल ते सांगतात. तर त्यांनी जेव्हा आर्ट्सला ॲडमिशन घेतलं तेव्हा त्यांना असं वाटलं होतं की आपण आर्ट्सला घेतलं म्हणजे आपण IAS नक्की होणार आणि हे फार सोपं आहे. हा गैरसमज होता त्यावेळेस त्यांचा आणि तो हळूहळू दूर व्हायला लागला होता. कारण अंतिम यादी जी असते परीक्षेची UPSCची त्यात 70% मुलं जी सिलेक्ट व्हायची ती टेक्नॉलॉजी, मेडिकल, ॲग्री, लॉ यासारख्या विषयांमध्ये क्षेत्रांमध्ये पदव्या घेतलेल्या असायचे. मग त्यामुळे आपला निर्णय चुकला की काय BAला घेण्याचा, आर्ट्सला घेण्याचा अशी त्यांना शंका निर्माण व्हायची मनात. आता गोंधळ, प्रश्नचिन्ह, ताणतणाव, संभ्रमावस्था हे जे सगळे आहेत शंका सतत येणं स्वतःवरती हे सगळं स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांच्या 5वीला पुजलेलं असतं असं ते सांगतात. कारण तुम्ही अशा परीक्षेची तयारी करत असता की ज्याचा निकाल काय असेल हे तुम्हाला माहितीच नसतं. मग लेखकापुढे सुद्धा असं संभ्रमावस्था यायची, सतत प्रश्न यायचे की काय होईल आपलं. मग पुढच्या प्रकरणामध्ये ते सांगतात की परीक्षेचे पॅटर्न कसे बदलले. त्या काळी 2 वैकल्पिक विषय असायचे, आता एकच वैकल्पिक विषय असतो. आणि ते अजून हेही सांगतात की ज्यावेळेस पूर्वपरीक्षा असते त्यावेळेस प्रश्न जे असतात ते हिंदी आणि इंग्रजी या 2च माध्यमातून असतात. मग त्यामुळे मराठी किंवा इतर कोणतीही प्रादेशिक भाषा असेल, तमिळ, गुजराती या भाषेतील मुलांवरती अन्याय होतो असं त्यांना वाटतं. कारण प्रश्न जर समजला नाही व्यवस्थित तर उत्तर लिहिणंही अवघड आहे. मग पूर्वपरीक्षेचे प्रश्न फक्त 2च माध्यमाच्या मुलांना जास्त मदत करतात असं त्यांना वाटायचं. पण आता काही असो, आपण तयारी करायची तर ठरवली आहे, मग आहे त्या परिस्थितीत सामोरं जायला पाहिजे. मग हे जरी चक्रव्यूहासारखं असलं तरी आता आपण उतरलोय, मग सगळ्या शंका कुशंका बाजूला ठेवून आपल्याला तयारी करावी लागणार असं ते स्वतःला प्रेरणा देत राहायचे सतत. आणि मग झालं काय की MPSC आणि UPSCचे पूर्वपरीक्षेचे पेपर 8 दिवसाच्या अंतरावर आले. म्हणजे नाव दिले त्यांनी संयुक्त मोहीम ते यामुळेच, कारण दोन्ही परीक्षेचं वेळापत्रक बऱ्यापैकी फार जवळपास आलं होतं. आणि मग यामुळे लेखकाची द्विधा अवस्था झाली आता की पूर्वपरीक्षेची कुठल्या तयारी करावी, MPSC की UPSC. मग ते मंदिरात गेले, शांत बसले थोडा वेळ आणि त्यांनी ठरवलं की आपण UPSCवरती लक्ष देऊया. MPSCचा पेपर फक्त जायचा आणि देऊन यायचं, सहज म्हणजे विशेष त्याच्यावर लक्ष देऊ नकोया, आपण UPSCवर लक्ष देऊया. मग त्यांनी UPSCच्याच पूर्वपरीक्षेची पूर्णपणे लक्ष देऊन तयारी केली. आणि मग त्यांचा UPSCचा पेपरसुद्धा चांगला गेला आणि त्यांना वाटलं की आपण ह्या परीक्षेमध्ये नक्की पास होऊ. मग पुढे आता असं नव्हतं की पूर्वपरीक्षा झाली म्हणजे सगळं झालं. आता तर मुख्य आव्हान होतं की मुख्य परीक्षा होती 4 महिने 4.5 महिन्यांमध्ये आणि 2000 गुणांची परीक्षा होती आणि खूप अभ्यास होता. भयंकर विस्तारित असा अभ्यासक्रम आहे UPSCचा. मग आता निकालाची वाट कशाला बघायची ना, आपण पास होऊ की नाही, पेपर चांगला गेला आहे तर मग तयारी सुरू करूया. त्यामुळे त्यांनी तयारी सुरू केली UPSCच्या मुख्य परीक्षेची. आणि मग त्यामध्ये काय झालं की विद्यापीठाची MAची जी पहिल्या वर्षाची त्यांनी ऑक्टोबरमध्ये परीक्षा दिली होती तिचा निकाल लागला आणि ते त्याच्यामध्ये चांगल्या गुणांनी पास झाले. मग त्यामुळे त्यांना विद्यापीठाचं हॉस्टेल भेटलं आणि मग हे हॉस्टेल भेटल्यामुळे त्यांची राहायची सोय झाली. मग आता ते चांगले अभ्यासाला लागले. मराठी साहित्य, इतिहास हे जे त्यांचे वैकल्पिक विषय होते त्याचे एक एक करून ते अभ्यास संपवायला लागले. आणि मग मराठीचा अभ्यास करत असताना त्यांना कळालं की आपल्याला आपलं साहित्य जे आहे किंवा मराठी भाषा आहे किती थोर आहे, आपल्याला अभिमान वाटावा अशा कितीतरी गोष्टी मराठी भाषेमध्ये आहेत. त्यानंतर इतिहास तर त्यांचा आवडता विषय होता. मग तो छान प्रकारे त्यांनी सराव केला प्रश्नांचा. आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करताना स्वतःची भाषाशैली आणि लेखन पद्धती हे विकसित करणं फार महत्त्वाचं असतं असं त्यांना वाटलं होतं आणि त्यांनी तेच केलं. त्यामुळे त्यांचे उत्तरही छान व्हायची. मग या परीक्षेच्या वेळेस 3 तासामध्ये नेमकं काय करायचं, कसं कसं उत्तरं लिहायची ते सगळं नियोजन केलं त्यांनी. कारण त्यांना असं वाटतं की इफ वी फेल टू प्लॅन वी प्लॅन टू फेल. म्हणजे आपण जर नियोजन करायला चुकलो तर आपण स्वतः अयशस्वी होण्याचा प्लॅन करत असतो. त्यामुळे त्यांनी नियोजन करून व्यवस्थित अभ्यास करत होते.
सराव, उजळणी यांची त्यांनी पाठ सोडली नाही. ते खूप चांगल्या प्रकारे करत होते सराव, उजळणी. कारण उत्तरांचा सराव करणं आणि केलेल्या अभ्यासाची उजळणी करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि मग तेच ते स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांनाही सांगतात. ज्यावेळेस त्यांना विचारतात की तुमच्या यशाचं सिक्रेट काय आहे, तेव्हा ते सांगतात इच्छाशक्ती, नियोजन, तयारी, उजळणी आणि बूड तुटस्तोवर मेहनत करणं हे त्यांच्या यशाचं सिक्रेट आहे. आणि मग असं ते सांगतात. मग पुढे ते सांगतात की MPSCचा पूर्वपरीक्षेचा निकाल लागला, ते पास झाले. आता UPSCचा निकाल अजून लागला नव्हता. मग तोपर्यंत त्यांनी MPSCची तयारी सुरू केली, मुख्य परीक्षेची. 15 दिवसांनी UPSCचा पण निकाल लागला, त्याच्यात पण ते पास झाले. आता परत द्विधावस्था झाली की आता करायचं काय, तळ्यात न मळ्यात. पण मग शांत डोक्याने त्यांनी विचार केला की आपण दोन्ही पूर्वपरीक्षा पास झाल्या तर दोन्हीचा अभ्यास करूया एकत्र. संयुक्त मोहीम करायची ठरवली. आणि मग एव्हरेस्ट गाठायचे ठरवलं त्यांनी. मग म्हणे की रस्त्यात कळसुबाई सर होईलच असा त्यांना विश्वास होता, खात्री होती. मग त्यांनी दोन्हींचं व्यवस्थित वेळापत्रक बनवले की आपल्याला कशानंतर काय करायचे. आणि अभ्यास करताना बरीच संकटं यायची, स्वतःवरती शंका येणं, अभ्यास करतोय पण काय होईल असं सतत वाटणं, या गोष्टी व्हायच्या. पण मग कायदा सुव्यवस्था सांभाळताना सुद्धा आपल्याला अशा कितीतरी संकटांना सामोरं जावं लागणार आहे पुढे भविष्यात. मग त्याचीच पूर्वतयारी ही त्याचीच रंगीत तालीम आहे असं ते स्वतःला सांगायचे आणि पुन्हा अभ्यासाला लागायचे. मग परीक्षेच्या पॅटर्नचा पण त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला. सगळी शस्त्र भात्यात भरून ते तयार झाले होते परीक्षेशी लढायला. मग ते सांगतात की याच्यामध्ये महत्त्वाचं काय सूत्र आहे की कन्फ्युशियस नावाचा एक अभ्यासक आहे किंवा तत्त्वज्ञ आहे. तो म्हणतो की आय हिअर अँड आय फॉरगेट, आय सी अँड आय रिमेंबर, आय डू अँड आय अंडरस्टँड. म्हणजे मी जर फक्त ऐकलं तर ते मी विसरणार आहे, पाहिलं तर काही दिवस स्मरणात राहणार, पण ज्याचा सराव करणार ते माझ्या मेंदूत भिडणार, समजणार, उमगणार आणि योग्य वेळी आठवणार. मग लेखक तेच सूत्र लक्षात ठेवतात आणि ते समजून घेतात सगळे विषय. आणि मग 1996च्या ऑक्टोबरमध्ये त्यांचे या दोन्ही परीक्षा, MPSC आणि UPSCच्या दोन्हीच्या मुख्य परीक्षा जवळपासच आल्या होत्या. पण सुदैवाने एकाच दिवशी दोन्ही पेपर आले नाहीत, त्यांना एक वेगवेगळ्या दिवशी पेपर आले. मग परीक्षा चालू असताना वानखेडे मैदानामध्ये क्रिकेटचे सामने चालायचे आणि त्याच्या हॉस्टेलपर्यंत आरोळ्या ऐकू यायच्या. तिथून जवळच होतं वानखेडे मैदान. आणि मग तसंच त्यांचं जे हॉस्टेल होतं त्याच्या कॅन्टीनमध्ये TV पण होता आणि मग तिथं मुलं क्रिकेट बघायचे. लेखकाला पण आवड होती, पण आता परीक्षा आहे, मग त्यामुळे त्यांनी ठरवून तिकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या अभ्यासाकडे पूर्ण फोकस केला होता. आणि मग रात्री आवाजाने जाग येऊ नये, झोपमोड होऊ नये म्हणून ते दूध पिऊन झोपायचे, जेणेकरून त्यांना गाढ अशी झोप लागेल. आणि मग ते अजून एक प्रसंग सांगतात की ज्यावेळेस ते परीक्षेला जायचे तेव्हा रस्त्यातच कधी कधी पाण्याची बॉटल संपून जायची. मग ते पाणपोईवरचं पाणी भरायचे कुठलं पण, जास्त विचार न करता. पण आता तसं होत नाही, तुम्ही खूप मिनरल वॉटर लागतं तुम्हाला. रोगप्रतिकारक शक्ती पण सध्या कमी झाली असं त्यांना वाटतं. पण अधिकारी झाल्यावरती किंवा अधिकारी होण्याची ट्रेनिंग ज्यावेळेस होती त्यांची गडचिरोलीला, त्यावेळेस त्यांना दलदलीतलं पाणी प्यावं लागलं होतं, कारण तिथे जवळपास कुठंच पाणी नव्हतं. आणि मग त्यांच्याकडे तहान लागली होती तर दुसरा काही पर्याय नव्हता. तसंच 26/11चा ज्यावेळेस हल्ला झाला, ते ताजमध्ये होते मिशनवरती, तेव्हा तिथे पण त्यांना भूक लागली होती, पण ऊर्जा टिकवणं पण गरजेचं होतं, कारण तुम्हाला अतिरेक्यांशी लढायचं आहे. मग तिथं अर्धवट खाल्लेलं कुणीतरी सफरचंद, वेफरचे पडलेले तुकडे जमिनीवर, हे सगळं खावं लागलं होतं त्यांना, कारण ऊर्जा टिकवायची होती, अतिरेक्यांशी सामना करायचा होता. आणि मग त्यांना असं वाटतं की ह्या ज्या घटना असतात नंतर, त्याच्यासाठी तुम्हाला परीक्षा आधीच तयार करत असते. ही सहनशक्ती तुम्हाला शिकवत असते, तुमचा अंत बघत असते की तुम्ही कितीपर्यंत लढू शकता. आणि मग अशाच सगळ्या विचारांमध्ये त्यांची परीक्षा सुरू झाली. निबंधाच्या पेपरबद्दल ते सांगतात. विशेष त्यांनी उल्लेख केला या प्रकरणामध्ये, म्हणजे पुस्तकामध्ये जेव्हा तुम्ही वाचाल त्यावेळेस त्याच्यासाठी त्यांनी 5 ते 8 पानं जवळपास याचं विश्लेषण दिले. कारण त्यांच्या निबंधाच्या पेपरचा जो विषय होता तो होता महिलांची सुरक्षितता आणि सक्षमीकरण. मग महिला सुरक्षिततेसाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत या सगळ्याबद्दल ते सविस्तर बोलतात पुस्तकामध्ये, त्यांच्या आत्मकथनामध्ये. कारण निबंधामध्ये त्यांनी जे मुद्दे मांडले होते, स्त्रियांचे जे प्रश्न आहेत आणि आत्ताची प्रत्यक्ष परिस्थिती, म्हणजे ते अधिकारी झाल्यावर सुद्धा याच्यामध्ये फार बदलच नाही आहे. आणि याचं त्यांना दुःख वाटतं, खेद वाटतो की महिलांच्या बाबतीत होणारे अन्याय किंवा अशा घटना ज्या घडतात त्यांना फार दुःख होतं. इतक्या वर्षांनंतर सुद्धा हुंडाबळीसारख्या गोष्टी होतात, स्त्रियांवर अन्याय होतात, याचा त्यांना खेद वाटतो. मग
निर्भया प्रकरण जे झालं 2012 साली, त्याच्यानंतर कायद्यामध्ये बरेच बदल झालेत असं ते सांगतात. पण कायद्यामध्ये बदल होऊन फक्त उपयोग नाही, की मुलींनी स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतः सतर्क राहायला हवं ते असं सांगतात. ते सल्ला देतात की 2 दिवसाचं कराटे ट्रेनिंग घेऊन स्वतःला सुपर वुमन समजू नका. चुकून कुठे जर तुमच्यावरती हल्ला झाला तर पहिलं तिथून सुटका करून घ्यायचं बघा. आणि जर आता काहीच पर्याय नसेल दुसरा, तुम्हाला जर त्यांच्याशी समोरच लढावं लागणार असेल तर मग रणरागिणीसारखं भिडायचं, प्रसंगावधान राखायचं आणि योग्य असा निर्णय घ्यायचा असं ते सांगतात. आणि मग UPSCचे मग त्यांचे बाकीचे पेपर झाले. आणि पण साहित्याचा पेपर उरला होता. त्याला वैकल्पिक विषयाचा जो पेपर होता त्याला 1 महिना बाकी होता. मग त्या महिन्यात त्यांनी साहित्याचाही अभ्यास केला आणि MPSCचाही अभ्यास केला. दोन्ही अभ्यास सोबत सुरू ठेवले त्यांनी. मग पेपरच्या वेळी सलग 2 पेपर लिहून हात खूप दुखायचा, पण तरी ते स्वतःला ऊर्जा देत राहायचे, पुन्हा अभ्यासाला लागायचे. आणि MPSCचे पेपरही त्यांना चांगले गेले. आणि UPSCचा जो उरलेला साहित्याचा पेपर होता तो पण खूप छान अक्षरामध्ये त्यांनी लिहिला. मग अशी करून त्यांची परीक्षा संपली. आणि मग त्यांनी मुंबईच्या गर्दीमध्ये फिरले, खूप मजा केली. म्हणजे मजा करणं म्हणजे काय, मुंबईच्या गर्दीत फिरणं हेच त्यांना वाटायचं. मग ते गर्दीत पण छान मुंबईत फिरले. आता मग इथलं ते सांगतात की मुंबईचं वातावरण, की तरुण वय जे होतं त्यांचं तेव्हा मुंबईबद्दल त्यांना प्रचंड आकर्षण वाटायचं. तिथले जे हायफाय राहणीमान मुलांचं, परिकथेत कशा सुंदर मुली असतात तशा तिथे दिसायच्या, पबमध्ये जाणारे मुलं दिसायचे, पार्ट्या करणारे दिसायचे सगळे. मग हे फार आकर्षित करायचं त्यांना. पण जेव्हा ते प्रत्यक्ष ऑफिसर झाले ना, तेव्हा मात्र त्यांनी एका रेफ पार्टीवरती धाड टाकली. आणि तेव्हा हे जीवन त्यांनी जवळून पाहिलं. आणि तेव्हा मात्र त्यांना ते आकर्षण नाही तर कीव वाटली त्या तरुणाईची, की ड्रग्सच्या नशेमध्ये जी तरुणाई आहे ती आपलं आयुष्य खराब करून घेते. आणि म्हणून लेखक आहेत ना, तरुणांना सल्ला देतात की हे जे रेफ पार्ट्यांचं तुमचं आकर्षण आहे ना, ते अतिशय बोगस आहे. म्हणजे बिभत्स अशा पाश्चात्य संगीतावर थिरकणारी ही मुलं आपलं आयुष्य खराब करून घेत आहेत असं ते सांगतात. कारण यातले बरेचसे तरुण नंतर मनोरुग्ण होतात आणि आयुष्यभर सुधारगृहामध्ये राहतात. हे व्यसन तुमच्या आयुष्याची बर्बादी करते असं ते सांगतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या मागची कारणमीमांसाही ते शोधायचा प्रयत्न करतात लेखक. ते म्हणतात की आर्थिक सामाजिक परिस्थितीमध्ये फार बदल झाला आहे. पाश्चात्य संस्कृतीचं आकर्षण वाढत चाललं आहे. इंटरनेटमुळे ह्या सगळ्या गोष्टी जवळ आल्यात किंवा समजत आहेत, माहिती होत आहेत. आणि मग यामुळे ते आकर्षण वाढतं आहे. मग त्यांच्यासारखं वेशभूषा करणं, राहणीमान तसं करण्याचा प्रयत्न करणं, यामुळे आपली संस्कृती कुठेतरी लोप पावते. आणि पाश्चात्य संस्कृतीतल्या चुकीच्या गोष्टी मुलं आत्मसात करतात आणि मग तरुण वाईट मार्गाला जात आहेत. मग अशा त्याबद्दलच्या त्या अनुषंगाने त्या फार घटना सांगतात लेखक, की प्रियकराने फसवलं म्हणून एखादी आत्महत्या करते मुलगी, किंवा आपल्याला पार्टी कल्चर एन्जॉय करता येत नाही, घरचे परवानगी देत नाही म्हणून एका उद्योगपतीच्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मग हे सगळ्या ज्या घटना आहेत की ते तरुणाईची वाताहत करणार आहेत. त्यामुळे लेखक सल्ला देतात की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, मोहात पडू नका, संयम ठेवा. तुम्हाला आयुष्यात यशाचं जर शिखर गाठायचं असेल ना तर संयम हा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही मोहाला बळी न पडता संयमाने काम घ्या, कष्ट करा, अभ्यास करा, तुमचं आयुष्य नक्की यशस्वी होईल असं ते सांगतात. कोणत्याही गोष्टीला जर तुम्ही शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न केला ना तर पुढं अपयश नक्की उभं राहणार आहे. त्यामुळे कष्ट करत राहायचं, शॉर्टकट नाही घ्यायचा. भले कष्टाचा मार्ग मोठा असो, खडतर असतो, तरी पण तोच मार्ग निवडायचा कधी पण. मग आता मुंबईत फिरताना हे त्यांना विचार आले किंवा ते सांगतात ते अनुभव. मग आता ते मुंबई फिरून झाले, मग गावाकडे गेले आणि फिरले. मग फक्त तेव्हा मुख्य परीक्षा झालेली होती, मुलाखत अजून बाकी होती, पण त्यांनी थोडं ब्रेक घ्यायचं ठरवलं, थोडंसं विश्रांती घ्यायची ठरवली. मग ते परीक्षेबद्दल यामुळेच मात्र त्यांनी गावात कोणालाच सांगितलं नाही. का मागच्या वेळेस त्यांनी MPSCच्या परीक्षेची मुलाखत होण्याआधीच सगळ्यांना सांगितलं होतं की मी अधिकारी होणार आहे, फार बढाया मारल्या होत्या. मग यावेळेस त्यांनी कानाला खडा लावला की आपण परीक्षा पास झाल्यावरच सगळ्यांना धक्का द्यायचा आश्चर्याचा. मग अशा ते गावात फिरले, छान ते रिलॅक्स झाले. मग मुंबईला परत आले. आता मुलाखतीची तयारी करायची होती त्यांना. मग विद्यापीठ वसतिगृह सोडलं त्यांनी आणि SISCचं जे सेंटर होतं स्पर्धा परीक्षेचं त्यांचं IAS साठीचं, ते तिथं पॅरासाईट म्हणून राहायचं ठरवतात, कारण त्यांना ते वातावरण हवं होतं अभ्यासाचं. पण तरी स्वतःची एक हक्काची खोली हवी ना त्यांना. ते पॅरासाईट म्हणून राहणं म्हणजे तिथं ॲडमिशन नसताना राहणं, परवानगी नसताना राहणं असं ते राहायचे. मग पण स्वतःची हक्काची खोली हवी म्हणून त्यांनी देशमुख साहेबांना विनंती केली आणि आमदार निवासातली एक खोली मिळवली. जेव्हा गावाकडून कुणी लोक येतात वगैरे, असे लोक तिथं थांबतात. मग तशी त्यांनी खोली मिळवली की आपल्याला अभ्यास करता येईल.
मग ते काय करायचे, सकाळी उठून लायब्ररीत जायचे किंवा SIAC जे सेंटर होतं तिथं जायचे आणि संध्याकाळी झोपायला आमदार निवासातल्या खोलीवरती यायचे. असं त्यांचा दिनक्रम ठरलेला होता. मग अशा प्रकारे त्यांची संयुक्त मोहीम चालू होती. आता अखेरची पायरी म्हणजे जेव्हा ते यशस्वी होतात तर ते कसे होतात, हा जो अखेरचा टप्पा होता त्याच्यामध्ये काय काय अडचणी आल्या ते सांगतात. की बघा, म्हणजे अखेरची पायरी म्हणजे त्यांच्यासाठी तर UPSC हेच मुख्य ध्येय होतं ना. मग UPSCच्या मुलाखतीची तयारी याच्यामध्ये ते सांगतात की मुलाखतीत बाजी मारण्यासाठी काही मूलभूत कौशल्य आत्मसात करणं आवश्यक असतं. उत्कृष्ट बोलता आलं पाहिजे, मुद्दे प्रभावीपणे मांडता आले पाहिजेत, भाषा नम्र आणि ओजस्वी असायला पाहिजे, उच्चार शुद्ध, स्पष्ट, अस्खलित असावे, विचार प्रवाह तर्कशुद्ध असावा, असा नियामक ठरलेला असतो त्यांचा. मग आता याच्यासाठी काय करायचं, आपला सराव कसा होणार? मग त्यांनी काय केलं की वेगवेगळ्या क्लासेसमध्ये जायला लागले. ते त्यांची मुख्य परीक्षा लिहिल्यामुळे त्यांच्याकडे एक होतं की हां मी पात्र आहे याच्यासाठी. मग ते त्या क्लासेसमध्ये जायचे आणि म्हणायचे की मी या मुलांशी बोलतो, त्यांना शिकवतो. मग त्यामुळे काय व्हायचं, लेखकाला आत्मविश्वास तर वाढायलाच लागला, पण फायदा असा झाला की त्यांना पैसे पण भेटायला लागले खर्चासाठी. मग त्यामुळे त्यांना अजून प्रेरणा भेटत गेली. मग ते त्या मुलांना शिकवायला लागले. मुलाखतीची तयारीसुद्धा केली. बायोडेटा, महाराष्ट्र या सगळ्याबद्दल ते अभ्यास करायला लागले. वेगवेगळे व्याख्यानं ऐकणं, जमेल त्या लोकांना भेटणं, हे सगळं चालू होतं. अजून निकाल लागलेला नव्हता मुख्य परीक्षेचा, त्याला वेळच होता. पण मुलाखती सिलेक्ट झालो की नाही हे कळण्याची वाट पाहण्यापेक्षा त्यांनी आधीच तयारीला सुरुवात केली होती. आणि मुलाखतीच्या तयारीसोबत ते पूर्वपरीक्षेची तयारी सुरू करत होते. कारण जर चुकून मुलाखतीसाठी आपल्याला कॉल आला नाही तर आपल्याला पुढच्या वर्षी तर पूर्वपरीक्षा परत द्यावी लागणार आहे. मग तीही तयारी सुरू होती. आणि मग निकाल लागला मुख्य परीक्षेचा या दरम्यान आणि ते पास झाले होते. म्हणजे मुलाखतीसाठी त्यांचं सिलेक्शन झालं होतं. आता अजून मुलाखतीची चांगली तयारी करायला लागले ते. म्हणजे सुटाबुटापासून ते दिल्लीचं तिकीट काढण्यापर्यंत सगळी तयारी करायची होती त्यांना. मग तिकडे दिल्लीला जाण्याआधी SIACमध्ये ते मुलाखती देऊ लागले. अभिप्राय मिळायचे त्यांना. फार चांगले असे नव्हते सुरुवातीला, पण त्यांना सांगितलं की तुम्ही इंग्रजीवरती तुमची पकड फार मजबूत होणं आता तर अशक्य आहे, त्यामुळे तुम्ही मराठीतच मुलाखत द्या. मग तसंच त्यांनी ठरवलं की आपण मराठीत मुलाखत देऊया. मग ते महिनाभर आधीच दिल्लीला गेले. तिथं क्लास लावला वाजीरामचा. त्यांना भीती वाटत होती, पण तरी ते स्वतःला समजून सांगत होते की जमेल आपल्याला. त्यांना त्यांचे वडील त्यांना पोस्टकार्ड पाठवायचे. मग त्याच्यात ते लिहायचे तोडक्या मोडक्या मराठीमध्ये जेवढं त्यांना लिहिता येईल तसं, आणि मग ते सांगायचे. मग ते वाचून त्यांना आपल्या आईवडिलांचे जे कष्ट आहेत ते सगळे डोळ्यासमोर यायचे, घरची परिस्थिती आठवायची. आणि मग त्यांना भीती पण वाटायची आणि उत्साह पण वाटायचा की आपल्याला मुलाखतीत खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मुलाखत द्यायची आणि यशस्वी व्हायचे. मग शेवटी मुलाखतीचा दिवस आला. ते व्यवस्थित तयार होऊन धोलपूर हाऊसला गेले. आता तिथं धोलपूर हाऊसला ज्यावेळेस जातात तिथं लिस्ट लावलेली असते की कोणाची मुलाखत कोण घेणार आहे. त्यावेळेस तसं असायचं. मग त्यांचा जो होता पॅनल मुलाखत घेणारा त्याचे मुख्य होते की लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ. आता यांच्याबद्दल अशी अफवा होती की इंग्रजी न येणाऱ्या लोकांना ते फार जज करतात किंवा पूर्वग्रह असतो त्यांच्या मनात, मग मुलाखत चांगली जात नाही. त्यामुळे लेखकाला आता भीती वाटायला लागली की काय होणार, कारण लेखक तर मराठीमधून इंटरव्ह्यू देणार होते. मग तरी पण त्यांनी स्वतःला शांत केलं आणि ते आतमध्ये गेले. मग त्यांच्या शेजारी कुलकर्णी मॅडम म्हणून बसवल्या होत्या की ज्या मुलाखत घेणाऱ्यांचा इंग्रजीतला प्रश्न लेखकाला मराठीत सांगणार होते आणि लेखकाने मराठीत दिलेलं उत्तर पॅनलला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून सांगणार होते. आता हा फार गोंधळ वाटत होता, पण मग तरी इंटरव्ह्यू घेणारे तर त्यांना इंग्रजीतच बोलायला आग्रह करत होते की तुम्ही बोला इंग्रजीमध्ये. मग लेखक म्हणाले की मी ग्रामीण भागातलं आहे, माझी इंग्रजी फार चांगली नाही आहे. तरी ते म्हणे तोडकं ब्रोकन इंग्लिश बोलली तरी चालेल, फार आग्रह करत होते. मग 2-3 वेळा झाल्यावर लेखक म्हणाले की मी प्रयत्न करतो, आय विल ट्राय. मग त्यांनी इंग्रजी बोलायचं ट्राय केलं. मग 1-2 प्रश्न तर अपेक्षितच होते त्यांना. मग त्या अपेक्षित प्रश्नांची इंग्रजीतली उत्तर ते आधीच पाठ करून आले होते. मग त्यांनी ती उत्तरं छान दिली. तेव्हा त्यांना सुरेंद्रनाथ सर म्हणाले की यू स्पीक व्हेरी वेल इंग्लिश. मग त्यामुळे ते खुश झाले, पण तरी त्यांना हे माहीत होतं की हे तर पाठ केलेलं उत्तर आहे, बाकीचे पण यायला पाहिजेत. मग पुढे प्रश्न विचारायला त्यांची फजिती झाली 1-2 प्रश्नांमध्ये, कारण त्यांना काही शब्दांचे इंग्रजी शब्दच आठवत नव्हते. जसं की त्यांनी स्त्रीलंपट ऐवजी स्त्रीलंपटला वुमनायझर असं म्हणतात इंग्रजीमध्ये, पण ते बिहाइंड वुमन असं म्हणाले, म्हणजे स्त्रियांच्या मागे फिरणारा. आणि मग त्यावेळेस कुलकर्णी मॅडमकडे त्यांनी पाहिलं. मग त्यावेळेस वुमनायझर हा शब्द कुलकर्णी मॅडमने सांगितला. मग सगळे पॅनलमधले लोक हसायला लागले. त्यांना समजले की लेखकाला म्हणायचं काय होतं नक्की. मग त्यामुळे असंच तोडक्या मोडक्या इंग्रजीमध्ये त्यांना महाराष्ट्रासंबंधीचे पण प्रश्न विचारले, त्याची उत्तरं दिली त्यांनी. वैकल्पिक विषय त्यांचा इतिहास, मराठी याच्या अनुषंगाने प्रश्न विचारले.
विद्यापीठ पातळीवर त्यांनी नेमबाजीमध्ये पदक मिळवलं होतं, मग त्याच्याबद्दल प्रश्न विचारले. आणि मग असे आयुष्याबद्दलचे प्रश्न होते, जसं की तुम्ही या जगात कशासाठी आला आहात असं तुम्हाला वाटतं, असा एक मुलाखत घेणाऱ्यांनी प्रश्न विचारला होता. मग असे प्रश्न त्यांनी छान प्रकारे दिले उत्तरं त्यांची. आता मुलाखत चांगली गेली होती असं लेखकाला वाटत होतं, पण तरी शंका होती मनात, कारण आपल्याला ते एक भावनिक असा व्यक्ती म्हणून तर बघत नसतील ना वगैरे असं त्यांना वाटत होतं. आता काय होईल काही नाही ते माहीत नव्हतं. मग त्यामुळे ते आईवडिलांसाठी आईतात्यांसाठी भेटवस्तू घेतला त्यांनी दिल्लीतून काही, आणि रेल्वे स्टेशनकडे निघाले. मग ते रेल्वेमध्ये बसले, विचारातच होते. मग आता पुस्तकात ते पुढं काय सांगतात की 26/11च्या हल्ल्याच्या वेळेस जो अनुभव आहे ते सांगतात की त्यांना प्रश्न पडतो की देशासाठी असं आपण मरायला तयार होतो, ही इच्छाशक्ती कुठून येत असेल. म्हणजे 26/11च्या हल्ल्याच्या वेळेस बरेचसे अधिकारी शहीद झाले होते, हवालदार शहीद झाले होते, लेखक स्वतः तिथे लढायला होते, अधिकाऱ्यांशी सामना झाला त्यांचा, अतिरेक्यांशी सामना झाला. मग त्यांना असं वाटतं की ही जी इच्छाशक्ती असेल माणसामध्ये ही कुठून येत असेल की आपण देशासाठी मरायला तयार व्हावं, असा त्यांना प्रश्न पडतो. कारण त्यावेळेस जेव्हा लेखक 26/11च्या हल्ल्याच्या वेळेस ताज हॉटेलमध्ये होते तेव्हा त्यांना वॉकीटॉकीवरून ते सिनियर्सला सांगायचे की जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे ना तोपर्यंत आम्ही त्यांना रोखून धरू, म्हणजे अतिरेक्यांना रोखून धरू. मग त्यांना असं वाटतं, लेखकाला स्वतःलाच प्रश्न पडतो की असं कसं होत असेल ना, कारण लेखक आणि त्यांची टीम अतिरेक्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करत होते, CCTV रूममधून पाहत होते. आणि पण जेव्हा त्या अतिरेक्यांना कळालं की लेखकाच्या टीमची जागा कुठे, तर त्यावेळेस त्यांनी ग्रेनेड फेकले तिथे आणि तिथे आग लागली. मग ह्यांना बाहेर यावं लागलं. मग ह्यांची पूर्ण टीम विस्कळीत झाली. काही लोक इकडं गेले, काही तिकडे गेले, आणि मग त्यांच्यामधले बरेचसे साथी जखमी झाले, काही जण शहीद झाले. आणि ह्या सगळ्या तरी पण त्यांच्यामध्ये हे होतं की आपण मृत्यू समोर दिसतोय तरी ते लढत होते. पण मग लेखकाला दुसऱ्या बाजूला हे वाटतं की आजची पिढी जी आहे ना त्याच्यामध्ये खरंच ही आहेत का तत्व, किंवा देशासाठी झटण्यासाठीचे इतके खरंच विश्वास आहे का, किंवा इच्छा आहे का. कारण ही पिढी भौतिक सुखाच्या मागं धावते. मग त्यांना गांधीजी तर आवडतात, पण ते नोटांच्या बंडलांवरती हवेत त्यांना, त्यांचे विचार नको, किंवा त्यांचं आत्मचरित्र समजून घेणं, किंवा त्यांनी देशासाठी जे बलिदान दिलं ते समजून घेणं, या सगळ्या गोष्टींपेक्षा त्यांना नोटांवरचे गांधीजी जास्त आवडतात ह्या पिढीला आत्ताच्या. मग याचा त्यांना खेद वाटतो. मग अशा प्रकारे विचारामध्ये ते मुंबईला पोहोचले, आमदार निवासावरती उतरले, थोडं मुंबईत फिरले. आता पूर्व परीक्षा 1.5 महिन्यावर आल्या. आता बघा, ते मुलाखत देऊन आलेत, मुलाखतीचा निकाल लागायला वेळ आहे आणि काय होईल ते माहीत नाही आहे. मग आता परत पुढच्या वर्षीची पूर्व परीक्षा जी आहे त्याच्यासाठी तयारी करायला हवी. मग ते परत तयारीला लागले. आणि मग दिल्लीत असताना काय झालं होतं, MPSCचा निकाल लागला होता मुख्य परीक्षेचा. मग तेव्हा ते पास झाले होते, म्हणजे MPSCच्या मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. आणि प्लस STIची जी असते विक्रीकर निरीक्षकाच्या पदासाठी ती परीक्षा देखील ते पास झाले होते, पूर्व परीक्षा. मग त्याचाही त्यांना मुलाखतीसाठी कॉल आलेला होता. म्हणजे अशा 2 मुलाखती होत्या त्यांच्या. STI म्हणजे जो विक्रीकर निरीक्षक आहे त्याच्या पदासाठीची मुलाखत आधी होती, आणि त्या मुलाखतीमध्ये बरेचसे त्यांना तांत्रिक प्रश्न विचारले गेले. मग त्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला मला येत नाही, सॉरी सर, असंच म्हणत होते. मग शेवटी वैतागून मुलाखत घेणाऱ्याने त्यांना इतिहासाकडे नेलं. मग इतिहासावरचे प्रश्न विचारायला लागले, कारण लेखकाचा वैकल्पिक विषय होता तो. आणि मग उत्तर ऐकून त्यांनी फार छान उत्तर दिलं इतिहासाबद्दलचं. मग ते ऐकून लेखकाला जे पॅनलमधले एक व्यक्ती होते ते म्हणाले की तुम्ही विक्रीकर निरीक्षकाबद्दलचं तर तुम्हाला काही आलं नाही, इतिहासाचं तर फार छान उत्तरं देत आहे तुम्ही. मग एक काम करा, तुम्ही प्राध्यापकच व्हा ना, ते जास्त चांगलं होईल इतिहासाचे. मग तेव्हा लेखक विचार करतात आणि उत्तर देतात की इतिहासामध्ये माझं शिक्षण झालं आहे, मी आत्तापर्यंत दिलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये माझा तोच वैकल्पिक विषय होता, त्यामुळे मला इतिहासाची छान तयारी झालेली आहे. STI संबंधीचे, विक्रीकर निरीक्षकासंबंधीचे जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल मला काहीच माहीत नाही आहे, म्हणून मला ते आलं नाही. पण मग आपण कुठलीही स्पर्धा परीक्षा देतो त्यावेळेस त्याचा अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष काम यांचा काहीच संबंध नसतो, असं त्यांनी सरळ स्पष्ट उत्तर दिलं. आणि मग हे उत्तर दिल्यानंतर त्यांना काही प्रश्न विचारलेच नाही, त्यांची मुलाखत संपली. पण ज्यावेळेस निकाल लागला तेव्हा 60 पैकी 55 गुण त्यांना त्या मुलाखतीमध्ये मिळाले होते, आणि ते महाराष्ट्रात दुसरे आले होते STIच्या परीक्षेमध्ये. मग असंच उपजिल्हाधिकारी पदासाठी म्हणजे MPSCची जी मुलाखत होती ती पण छान झाली त्यांची, आणि ते उपजिल्हाधिकारी म्हणूनही त्यांची निवड झाली. पण लेखकाला मेन जे उद्देश होता त्यांचा, जे मुख्य ध्येय होतं ते होतं UPSC. मग ते त्याच्याच निकालाची वाट बघत होते. आणि 15 जून 1997 ही तारीख ते सांगतात की विकास, त्यांचा भाऊ आहे लहान, तो पण
SIACच्या सेंटरमध्ये अभ्यासासाठी राहत होता. तो धावत धावत आला आणि त्याने सांगितलं की दादा तू IPS झाला आहेस. आणि लेखक थोड्या वेळासाठी स्तब्ध झाले. त्यांना खरंच वाटत नव्हतं. त्यांनी देवाचे डोळे बंद केले आणि देवाचे आभार मानले. घरी फोन केला, पण विकासने आधीच घरी कळवलं होतं. तात्या फार खुश होते, आई पण खुश होती. ते तात्या त्यांना म्हणाले, भावड्या माझ्या वाघा. हे ऐकून लेखकाला फार छान वाटलं. आणि फोनवर तात्या बोलत असताना मागून आईचे शब्द त्यांना ऐकू आले की आमच्या आयुष्याचं सार्थक झालं रे बाबा. त्यामुळे लेखक फार खुश झाले की इतक्या 4 वर्षापासून जे मेहनत करत होते ज्याच्यासाठी ते अखेर झालं होतं पूर्ण. मध्ये ज्या मंदिरांमध्ये लेखक जायचे देवाशी बोलायला किंवा गप्पा मारायला, त्या सगळ्या देवांचे त्यांनी आभार मानले. घरी पाहुण्यांची गर्दी झाली होती. सगळेजण त्यांचं कौतुक करत होते. ते परीक्षा देत असताना जेव्हा पास होत नव्हते तेव्हा त्यांच्या पाहुण्यांमधील एक आत्या बहिणीचा जो नवरा होता, म्हणजे त्यांचे जे दाजी होते, ते त्यांना म्हणाले होते की स्पर्धा परीक्षेच्या मायाजालात अडकू नकोस, काहीतरी करिअरचं बघा, पैसे कमवायचं बघा. मग ते पण त्यांना म्हणालेस की खरंच तू खूप छान काम केलंस, पास झालास वगैरे. मग त्यांना फार छान वाटलं. आणि मग आता म्हणजे आत्मकथन लिहित असताना ते सांगतात की त्यांच्या सेवेला 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि वेगवेगळे अनुभव आले. म्हणजे त्यांनी 2016मध्ये त्यांचं हे जे आत्मकथन आहे ते प्रकाशित झालं. मग ते लिहित असताना म्हणजे 1997 साली ते परीक्षा पास झाले आणि मग त्याच्यानंतरची त्यांची सेवा ही 18 वर्षाची झालेली होती तेव्हा 2016 साली. मग तेव्हा त्यांना वेगवेगळे अनुभव आले. फार जीवनात असं मोठा बदल होणारा अनुभव म्हणजे 26/11च्या हल्ल्याच्या वेळी ताज हॉटेलमध्ये त्यांनी जी लढत दिली होती ते, या सगळ्या गोष्टींमधून ते फार गोष्टी शिकले. आणि 26/11च्या हल्ल्यामध्ये त्यांनी कामगिरी केल्यामुळे त्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकही मिळालं होतं. जेव्हा समितीचा अहवाल आला त्यामध्ये त्यांच्या कौतुकास्पद शब्द होते. मग हे सगळं बघून त्यांचा हत्तीचं बळ येतं त्यांच्या अंगात असं ते सांगतात. कारण एक अधिकारी म्हणून जी त्यांच्यावर जबाबदारी होती ती त्यांनी त्यावेळेस पूर्ण केलेली होती. मग ते सांगतात की आयुष्यामध्ये खूप संकट येतील, पण त्यांना आपण आत्मविश्वासाने सामोरं गेलं पाहिजे, न घाबरता, आणि सोबत प्रामाणिकपणा असायला हवा, असं ते सल्ला देतात आजच्या पिढीला. आणि एक गोष्ट सांगतात की एक जो चित्रकार होता त्याला देवाची चित्र काढायची फार इच्छा झाली होती. मग त्यांचा एक मित्र त्यांना सल्ला देतो की एक लहान असं मूल घे आणि त्याच्याकडं बघ आणि मग तू चित्र काढ, कारण लहान मुलं फार निरागस असतात आणि मग त्यांच्यात देव असतो, मग तू काढ तसं चित्र. मग त्यांनी एका लहान मुलाला समोर बसवलं निरागस अशा आणि त्याचं चित्र काढलं आणि ते अगदी श्रीकृष्णासारखं फार सुंदर चित्र तयार झालं. मग 20 वर्षांनी त्याच चित्रकाराला राक्षसाचं चित्र काढायची इच्छा झाली. मग ते जेलमध्ये गेले, तुरुंगात गेले आणि एका कैद्याला समोर बसवलं आणि चित्र काढलं. आणि मग तेव्हा तो कैदी हसला. मग तेव्हा चित्रकाराने विचारलं का हसतोयस तो? तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्या मुलाचं तुम्ही लहानपणी देवाचं चित्र काढण्यासाठी तुम्हाला समोर बसवलेलं ते लहान मूल म्हणजे मीच आहे. तेव्हा त्या चित्रकाराला फार धक्का बसतो. मग या बोधकथेतून लेखक आपल्याला सांगतायत की माणूस म्हणून आपण वेगवेगळे गुण असतात आपल्यामध्ये, पण आपण ज्यांना खत पाणी घालतो ना तेच संस्कार वाढत जातात आणि त्याचे तुम्ही गुलाम बनता. मग त्यामुळे कायम आयुष्यात चांगल्या गोष्टींना, चांगल्या संस्कारांनाच खत पाणी घाला. आणि मग अशी कथा सांगतात ते. आणि पुस्तकाचा शेवट करताना ते सांगतात की त्यांना आयुष्यात काय करायचे आणि ते सांगतात की आपल्याला त्यांना म्हणजे भारत मातेच्या सेवेसाठी, रक्षणासाठी आयुष्य द्यायचं आहे. आणि अशा प्रकारे ह्या पुस्तकाचा शेवट होतो, आत्मकथनाचा शेवट होतो. ते आपले कर्तव्य पूर्ण बजावण्यासाठीचा एक स्वतःला सांगतात की मला भारत मातेची सेवा करायची आहे. अशा प्रकारे हे जे आत्मकथन होतं आपण लेखकाच्या आयुष्यातले वेगवेगळे टप्पे, म्हणजे लहान गावात असल्यापासून ते एक IPS अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास, 26/11च्या हल्ल्यातले अनुभव आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करताना येणारे अनुभव, या सगळ्या गोष्टी ते फार छान प्रकारे सांगतात. अशा प्रकारे आत्मकथन संपले. आता परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न कशा स्वरूपाचे येऊ शकतात, ठीक आहे? तर मग बघा की लेखक MAला असताना त्यांना आलेले अनुभव थोडक्यात सांगा. आता मी तुम्हाला या व्हिडिओजमध्ये प्रत्येक प्रकरणाचा सारांश सांगितला आहे थोडक्यामध्ये. मग कुठल्याही प्रकरणावरती असा प्रश्न येऊ शकतो की त्यांना MAला असताना आलेले अनुभव सांगा, BAला असताना आलेले अनुभव सांगा. या गोष्टी तुम्हाला लिहाव्या लागतील परीक्षेमध्ये. तसंच एक विद्यार्थी म्हणून आपण कशा प्रकारे स्वतःला घडवलं पाहिजे हे विश्वास नांगरे पाटील यांच्या आत्मकथनाच्या आधारे स्पष्ट करा. हे आपल्याला सांगायचं की एक विद्यार्थी म्हणून तुमच्यापुढे कोणती संकटं येतात, वेगवेगळी विलोभनं येतात, आकर्षणे येतात, मोह असतो, पण या सगळ्यांना बाजूला सारून लेखक कसे शेवटी यशस्वी झाले हे तुम्हाला सांगायचे. त्यानंतर विश्वास नांगरे पाटील आपल्या चुकांमधून कसे शिकत गेले
त्यांनी कोणत्या कोणत्या चुका केल्या, BA ला असताना, MA ला असताना वेगवेगळी आकर्षणं कशी त्यांना हे करायची, मग त्यातून ते कसे शिकले, हे पण सगळं आपल्याला सांगायचं आहे. अजून असा प्रश्न येऊ शकतो की स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी लेखकाचं आत्मकथन कसं प्रेरणादायी ठरतं, हे पण, की त्यांना जरी अपयश येत गेलं तरी ते पण पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिले. ह्या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला हे सांगता येईल की लेखक कशा प्रकारे एक अधिकारी झाले. असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये या आत्मकथनातून विचारले जाऊ शकतात. मी तर सल्ला देईल की तुम्ही स्वतः एकदा वाचा, म्हणजे तुम्हाला अजून छान उत्तरं लिहिता येतील. पण काही कारणाने जर नाही जमलं तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. तर तुम्हाला आता हा शेवटचा व्हिडिओ आहे आपला हा अभ्यासक्रम जो आहे तो संपला. तर तुम्हाला काहीही शंका असतील, कोणते प्रश्न पडलेले असतील, किंवा काही आवडलं असेल व्हिडिओमध्ये, काही आवडलं नसेल तर नक्की कमेंट करा. आणि जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझं विवेचन ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि हे जे सगळे व्हिडिओ आहेत ते मी FIBA सेमिस्टर 1 अशा नावाची एक प्लेलिस्ट बनवली आहे चॅनलवरती. तर त्याच्यात अनुक्रमे सगळे व्हिडिओ ठेवलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला इकडे तिकडे चॅनलवर शोधायची गरज नाही आहे, कारण दुसरेही व्हिडिओ आहेत चॅनलवर. तर तुम्ही प्लेलिस्टमधून ते सगळे जे व्हिडिओ आहेत ते अनुक्रमे व्यवस्थित बघू शकता. प्रत्येक व्हिडिओचं जे थंबनेल आहे त्याच्यावरती व्हिडिओ क्रमांक 1, 2, 3 असं सगळं क्रमाने लिहिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला त्याही बाबतीत अडचण येणार नाही. तरी काही अडचण आली तर नक्की कमेंटमध्ये विचारा, मी त्यांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.